आता आपण दुधीपासून मस्त धपाटे बनणार आहे आता याचे. आता मी एक दुधी घेतलेला आहे आणि दुधी आता हे आपल्याला पूर्ण किसून घ्यायचं आहे. हे पहा आता दुधी मी पूर्ण असा किसून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये टाकलेला आहे. आपण पाण्यामध्ये टाकायचा, पाण्यामध्ये नाही टाकला ना लगेच हा दुधी काळा पडतो. आता मी हा दुधी पूर्ण असा पिळून घेणार आहे आता हे किसलेला. हे पहा आता दोन्ही हातांना मस्त असं पुसून घ्यायचं. आता हे रट्टावर असं बिलकुल पाणी नाही ठेवायचं त्याच्यामध्ये. आता आपण याचं वाटण काढून घेतलेलं आहे, लसूण, जिरे, मिरची आणि कोथिंबीर. आता याच्यामध्ये आपण पीठ घेणार आहे. मी आता 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं. आणि याच्यामध्ये आता आपण वाटण काढलेलं ते टाकून देणार आहे. आणि याच्यामध्ये आता वाटण टाकलेलं आहे मी आणि आपण ही दुधी याच्यामध्ये किसून घेतलेला ते आता याच्यामध्ये टाकून देणार आहे. आता पूर्ण दुधी मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता 1 चमचा आपण हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि मी एक कट करून घेतलेला कांदा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. पूर्ण आता आपण हे याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि पूर्ण आपण आता हे मळून घेणार आहे. एकदम असं मळून घ्यायचं आता याला. हे बघा दोन्ही हातानं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण पाणी घेणार आहे आणि पाणी जसं पीठ लागन तसं, म्हणजे जसं पिठात पाणी लागन तसंच पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं. एकदम पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये. हे पहा आता पूर्ण आता मी मळून घेतलेलं आहे. आता हे एकदम मस्त आता पीठ आपलं मळलेलं आहे. हे पहा आता मी पूर्ण आता मळून घेतलं पीठ. आता हे पीठ 10 मिनटं आपण भिजून देणार आहे आणि आता आपले 10 मिनटं झालेले, पीठ आपलं मस्त भिजून झालेलं आहे. आता मी इथं एक आपला पोळपाट घेतलेला आहे आणि पोळपाटावर एक रुमाल घेतलेला आहे. रुमाल पूर्ण आपण भिजून घेतलेला आहे आणि त्याच्यावर पाणी मारायचं थोडं. आता मी इथं थोडा पिठाचा उंडा घेतलेला आहे आणि आता मी हे धपाटे असे थापून घेणार आहे. असं पाणी थोडं लावायचं आणि थापून घ्यायचं. एकदम थापल्या जाते बघा. माझं थापून घेतलेलं आहे मी. पाणी लावायचं हाताला आणि असं बोटांना थोडं थापून घ्यायचं. एकदम पतले धपाटे करायचे. आता याच्यामध्ये मी एक होल हे केलेले. आता मी तव्यावर थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. तवा तापून द्यायचा चांगला आणि त्याच्यावर धपाटं मी टाकून घेतलेलं आहे. आता धपाटं मी उलटून घेणार आहे बघा. एकदम मस्त धपाटे बनते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. हे बघा धपाटे किती छान झाले. दह्यासोबत एकदम मस्त धपाटे लागते बघा. एकदम दुधीचे धपाटे आपले तयार आहे. खूप छान लागते. तुम्ही